तर शरद पवार गटाकडून शिवसेना आणि भाजपा विरोधात निवडणूक आयोगात जी आहे ती तक्रार दाखल करण्यात आली आहे। आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा शरद पवार गटाचा आरोप आहे। स्टार प्रचारकांच्या यादीतील काही नेत्यांच्या नावांना आक्षेप जो आहे तो घेण्यात आलाय। सार्वजनिक पदावरील नेत्यांची नावं यादीत टाकल्यानं हा आक्षेप घेण्यात आलेला आहे। लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा शरद पवार गटाकडून दावा जो आहे तो करण्यात आला आहे। एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत शिवसेना, यांनी आपल्या यादीमध्ये 2 चुका केल्या आहेत। आम्ही निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आणून दिलंय कंप्लेंटच्या माध्यमातून। एकतर ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये जो माणूस बसलेला असतो त्याचं नाव आणि त्याचं नाव लिहायला अलाउड आहे, पण त्याचं ऑफिस काय आहे हे लिहायला अलाउड नसतं। अंडर आर्टिकल 324 अशा पद्धतीने जर नावं वापरली गेली असतील तर इलेक्शन कमिशनला पूर्ण निवडणुकांमध्ये त्यांच्यावर बॅन घालण्याचा अधिकार आहे। हा निवडणूक आचारसंहितेचा सर्वात मोठा भंग आहे।